राज्यभरात पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसतोय। मागील काही दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता। मात्र पुढील 2 दिवसात कुठेही पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। सध्या बाजारात बिजली शेवंती, पर्पल शेवंती, झेंडू, अमेरिकन काफरी या वाणाचा झेंडी या सर्व फुलांना चांगला दर मिळताना दिसतोय। अमेरिकन काफरी झेंडूला सध्या 200 रुपये किलोप्रमाणे दर मिळतोय, तर शेवंतीला 140 रुपये 240 रुपये किलोच्या दरम्यान दर मिळताना दिसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय। सध्या टोमॅटोची बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे। सर्वसाधारण दराचा विचार केला तर सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे टोमॅटोला दर मिळतोय। राज्यात गुरुवारी 50,684 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती आणि ज्यात सर्वाधिक आवक कळवण इथे 21,400 झालेली आहे। कळवण इथे कमीत कमी 1000 रुपये तर 3700 रुपये सर्वसाधारण दर मिळालाय। पुण्यात सध्या वाहतूक कोंडी आणि पार्किंग व्यवस्था मोठा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। अशातच शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंगच्या बदल्यात पैसे आकारण्याची परवानगी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी राज्य सरकारकडे मागितली आहे। दरम्यान हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेतला। गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित विभागांचा आढावा घेऊन उपाययोजनांची पाहणी केली। डोळ्यांसाठी हानिकारक असलेले लेझर लाईट्स, बीम लाईट्सवर संभाजीनगरमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। सामाजिक धार्मिक कार्यक्रमांसह खासगी समारंभात लेझर लाईट्सचा वापर करू नये असा आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी काढलाय। सांगली जिल्ह्यात 2 वर्षांनंतर पुन्हा लंपी आजाराचा शिरकाव झालाय। मिरज, कवठे महाकाळ आणि वाळवासह जत तालुक्यातील जनावरं लंपीने बाधित झाली आहेत। आजाराचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राज्यात विविध आजारांनी वर्षभरात 68 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये स्वाईन फ्लूने सर्वाधिक 39 तर डेंग्यूने 17 जणांचा मृत्यू झालाय। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे। गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांसाठी मध्य रेल्वे 14 अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवणार आहे। त्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे। सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालणार असून अतिजलद मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह ट्रेन सुटण्यापूर्वी यूटीएस प्रणालीद्वारे बुक केल्या जातील। प्रवाशांनी या गणपती उत्सव विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं। कृष्णा नदीच्या प्रदूषण प्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे। नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी तातडीने रोखण्याची सूचना मंडळाने केली आहे। वनराज वांदेकर खून प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर खुनाचा कट रचणे आणि खून करण्याकरता पिस्टल आणण्याकरता पैसे पुरवणे असे आरोप ठेवण्यात आले। पुण्यात एका बसला भीषण आग लागली। ऐन वर्दळीच्या वेळेस या बसला आग लागली। सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आता एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबईतील 7 जागांवर दावा करण्यात आलेला आहे। विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 जागा मिळाव्या खरं तर अशी मागणी करण्यात आलेली आहे। अंधेरी पश्चिम, वर्सोवा, अणुशक्तीनगर, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम अशा 7 जागांची मागणी एनसीपी कडून करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते संत नगरी गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। मात्र याच पावन भूमीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। नगरपालिका शेगाव शहराला दर 10 दिवसानंतर पाणी पुरवठा करते आणि त्यामुळे शेगाव वासियांचं पाण्यासाठी हाल होत आहे। गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे हे पूर पाहणी दरम्यान रील बनवतायत आणि याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओनंतर गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्यात। यावर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी देखील पडोळेंचे कान टोचलेत। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी परिसरात कंपन्यांमधून वायू गळती झाल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतोय आणि या गळतीमुळे परिसरातील अनेक भागात सगळीकडे धूर पसरलाय।
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाअंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिकेसाठी किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल शुक्रवारी 13 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आणि या पुलावरून सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक सुरू राहील। या प्रकल्पातील उत्तर वाहिनी मार्गिका आणि वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या दक्षिण वाहिनीवरील 827 मीटर लांबीचा पूल 13 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। लवकरच वाशी पुलाला समांतर असणारा दुसरा खाडी पूल सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे। गणेशोत्सवानंतर या पुलाचं लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं प्रयत्न सुरू केले, त्यामुळे मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील प्रवास सुसाट होणार आहे। मायक्रोसॉफ्ट इंडियानं हिंजवडीत 16.4 एकर जमीन खरेदी केलेली आहे। इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टनं 520 कोटी रुपयांना हा व्यवहार केला। याआधी मायक्रोसॉफ्टनं डेटा सेंटर उभारणीसाठी 2 वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये जमीन खरेदी केली होती आणि मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। किरकोळ किमतींवर आधारित महागाईमध्ये ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ होऊन ती 3.65% नोंदवली गेली आहे। महागाईच्या दरात वाढ झाली असली तरी सलग दुसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या 4% लक्ष्यापेक्षा महागाई दर कमी राहिलाय। मागील 5 वर्षांमध्ये असं पहिल्यांदाच घडल्याचं दिसलंय। ठाणेकरांनी मालमत्ता कर 15 दिवसांमध्ये भरल्यास कराच्या रकमेत 10% जाहीर केलेल्या सवलतीचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला झालाय। सवलतीचा कालावधी 10 दिवसांवरून 15 दिवस केल्यानं तब्बल 40 कोटींची वसुली झाल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे। नवी मुंबई विमानतळ कंपनीनं सोसायट्यांना कागदपत्रांसाठी नोटीस बजावली आहे। नेरूळ परिसरातील काही सोसायट्यांना 15 दिवसात विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ते NMIR-कडे सादर करण्यास सांगितलेलं आहे आणि त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम आणि संताप पाहायला मिळतोय। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल मानली जाते। मागील 2 वर्षांपूर्वी 0.33% पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं होतं। त्या आधीच्या वर्षात हे प्रमाण 0.99% होतं आणि आता हे प्रमाण 0.46%वर पोहोचलंय। अनंत चतुर्दशीच्या रात्री चर्चगेट ते विरार दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। अप आणि डाऊन मार्गावर 8 विशेष फेऱ्या चालवल्या जातील। मंगळवारी 17 सप्टेंबरला गणपतींच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरून विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय कमी होणार आहे। आता एक सविस्तर बातमी। हरित लवादानं ढोल ताशा साऊंडच्या आवाजावर अटी लावल्या होत्या आणि त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। गणपती विसर्जनाच्या दिवशी 17 तारखेला एका दिवशी परवानगी देण्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं केला, त्यामुळे गणपती मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर दुसरीकडे कोल्हापूर आणि पुण्यात मिरवणुकांमधील लेझर लाईट्सचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरतोय। संभाव्य धोका लक्षात घेऊन गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्सला बंदी घातली आहे आणि यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाई होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गणेश मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटवर बंदी घालण्यात आलेली आहे। 12 ते 17 सप्टेंबर दरम्यान लेझर लाईट वापरता येणार नाहीये। दरम्यान आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे। मिरवणुकांमधील लेझर लाईटचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरतोय। हा धोका लक्षात घेऊन अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट्सला बंदी घातली आहे। फुरसुंगी आणि उरुळी देवाची इथे स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे। ही अधिसूचना तात्काळ रद्द झाली नाही तर आम्ही पुन्हा हायकोर्टात जाऊ असा इशारा याचिकाकर्ते उज्ज्वल केसरकर यांनी दिलाय। दिवाळीनिमित्त पुण्यातून 88 जादा रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत आणि यामुळे दिवाळीमध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 16 सप्टेंबरपासून हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। दरम्यान या एक्सप्रेसची आज यशस्वी चाचणी पार पडली। दरम्यान हुबळी ते मिरज हे अंतर अवघ्या 4.25 तासात हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसनं पार केलं। नाशिकमध्ये गणपती विसर्जनासाठी 5000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर 200 सीसीटीव्ही फुटेजही लावण्यात आलेत, तर ड्रोनच्या माध्यमातून देखील पोलिसांची करडी नजर असेल। आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। गोंड गोवारी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडवरून मुंबईकडे पुढील 3 दिवस विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। कोकण रेल्वे प्रशासनाकडून 6 विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली।
पुण्याच्या शिरूरमध्ये पोलिसांनी 44 बेशिस्त वाहनांवर कारवाई केली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांकडून 40,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। आतापर्यंत 128 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। पुणे पालिका हद्दीत 99 तर ग्रामीण भागात 9 आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीत 6 रुग्णांची नोंद झाली आहे। रस्त्याअभावी एका गरोदर मातेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील खुटावडमध्ये घडलेली आहे। गरोदर महिलेला बांबूची झोळी करून पुराच्या पाण्यातून नेण्यात येत होतं। जवळपास 8 किलोमीटरचा झोळीमधून प्रवास झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचण्याआधीच महिलेची प्रसूती झाली। राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी 2 ची तब्बल 250 पदं रिक्त आहेत। तुरुंगाधिकारी हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचं वास्तव समोर आलंय। राज्यातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। 1,50,00,000 ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यांच्या जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करणं हे या मंडळाचं उद्दिष्ट आहे।